किती विलोभनीय आणि सुंदर मूर्ती दिसते बघा. लाजते तू, लाजते. उकडीचा मोदक तुम्ही बघू शकता, 30 रुपये पीस आहे. गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? बरे आहात ना? तर मी संचित तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती म्हणजे संचित देवी ब्लॉग्समध्ये आणि अर्थातच एका नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये मी स्वागत करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तुम्ही म्हणाल संचित असं का बोलतोय? तर आजचा दिवसही खूप खास आहे आणि याचा ब्लॉगही खूप खास होणार आहे. तो म्हणजे तर आज आहे 1 फेब्रुवारी, मागे गणेश जयंती. ज्या सणाची आपण वर्षातून 2 वेळा आतुरतेने वाट बघतो तो आजचा सण आहे. म्हणजे वातावरणामध्ये एक वेगळीच प्रसन्नता आहे, वेगळेच वाईब्स आहेत. खूप मजा येते जेव्हा गणपती बाप्पा येतात. तर असंच आपण जाणार आहोत माझ्या एका मैत्रिणीच्या घरी, मनालीच्या घरी आज बाप्पाच्या दर्शनासाठी. सो तिकडे जाऊन तिकडची गंमत जमत बाप्पाचं दर्शन तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवेन. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, एन्जॉय करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. तर त्यानंतर आता आपण जाऊया बाप्पांचं आवडतं आणि आपलं सगळ्यांचं आवडतं ते मध्ये मोदक घ्यायला, बाप्पांना नैवेद्य घ्यायला आपण जाऊया प्रशांत कॉर्नरमध्ये. तिकडे उत्तम प्रकारचे स्वीट्स मिळतात आणि फ्रेश एकदम स्वीट्स मिळतात. हा कोणता प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. तर जेव्हा जेव्हा मला काही स्वीट्स घ्यायचं असेल तेव्हा मी प्रशांत कॉर्नरमध्ये जातो. तर तुम्हीसुद्धा चला माझ्यासोबत, मी तुम्हाला तिकडे दाखवतो काय काय स्वीट्स अवेलेबल आहेत ते. चला. तर आता आपण पोचलो आहोत प्रशांत कॉर्नरमध्ये. माझ्यासमोर तुम्ही बघू शकता गणपतीच्या निमित्ताने, मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने केलेली सजावट बघा. मोदक घेण्यासाठी तर स्वीट्स घेण्यासाठी अशी ती लाईन आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की कोणकोणते मोदक इथे अवेलेबल आहेत ते. प्रशांतमध्ये तुम्ही बघाल तर महामोदक उत्सव आयोजित केलेला आहे मागी गणपतीच्या निमित्ताने. असं काही डेकोरेशन आणि शॉप तुम्ही बघा. मोदकांचे प्रकार तुम्ही इथे बघू शकता. काय सुंदर सुंदर मोदक आहेत. मस्त वाटतात बघायला. रंगीबिरंगी मोदक, माव्याचे मोदक आहेत सगळे. मोदक व्यतिरिक्त इतर मिठाई सुद्धा आता उपलब्ध आहे प्रशांतमध्ये. रिशाला खूप आवडते काजू कतली, ते बघा. तुम्हाला जर पाव किलोची मिठाई घ्यायची असेल तर असेही सुद्धा ऑप्शन्स आहेत. बॉक्सेस तयार केलेले आहेत, तुम्ही घेऊ शकता. मागी गणपतीच्या निमित्ताने इथे मोदकांचे बॉक्सेस बघा. 150 रुपये मोदक आहे हा. ड्रायफ्रूट्स देखील अवेलेबल आहेत. बुंदी आहे, सरबत तुम्ही बघू शकता. केकचा स्टॉल बघा. इथे पुढे आलात तर आहेत कचोरी, अदर नमकीन आयटम्स पण आहेत अवेलेबल. शेव, चकली, वेफर्स, खूप उत्तम. म्हणजे एका रूफच्या अंडर तुम्हाला सर्व काही मिळून जातं. इकडे आलात तर जिलेबी आहे, इमरती आहे, कोथिंबीर वडी, पॅटीस, मटार करंजी, असे अनेक आयटम तुम्हाला इथे मिळतात. समोसे बघा समोर. तसेच बाजूला इथे गुलाबजाम, मलाई सँडविच, गाजर हलवा, उंदियो असे बरेच आयटम अवेलेबल आहेत. इथे वरती आहे ढोकळा, सफेद ढोकळा बघा. गरम गरम जिलेबी काकांनी काढली आहे. काय प्राईस आहे जिलेबीची? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो जिलेबीची प्राईस आहे. या बाजूला आलात तर इकडे आहे रसमलाई, अंगूर बासुंदी, ड्रायफ्रूट बासुंदी, रसगुल्ला तुम्ही बघू शकता. वरती उकडीचे मोदक पण आहेत आज. उकडीचा मोदक तुम्ही बघू शकता, 30 रुपये पीस आहे.
पुरणपोळी तुम्ही बघू शकता, मेथी थेपला आहे इथे, बालुशाही सुद्धा आहे. मोठे मोदक तर आपण इथे आतमध्ये बघितले. तर बाहेर असा काउंटर आहे छोट्या मोदकांचा, तो म्हणजे काजू पिस्ता मोदक पाव किलो 400 रुपये. हा आहे अंजीर मोदक पाव किलो 400 रुपये. आणि आहे स्पेशल ड्रायफ्रूट मोदक पाव किलो 350 रुपये. तसंच अनेक मोदक इथे अवेलेबल आहेत. मँगो मावा मोदक तुम्ही बघू शकता. बाहेर आणि असे काही काउंटर्स केले आहेत कारण आज गणपतीच्या निमित्ताने गर्दी आहे बऱ्यापैकी, तुम्ही बघू शकता. मला मँगो मावा मोदक 3 दे ना. कोणकोणते मोदक आहेत आपल्याकडे? काजू पिस्ता मोदक, मँगो मावा मोदक, आणि तुम्हाला केसर वगैरे थोडे अर्धा किलोमध्ये केसर आहे. ये फायनली आता आपण मोदक घेतले आहेत. आपले मोदक पॅक होत आहेत, ऑलमोस्ट रेडीच आहेत. प्रशांतच्या बाजूलाच बघा मनीष कॅफे. इकडे साऊथ इंडियन डिशेस खूप सुंदर मिळतात. मुंबईत बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत. तर इकडचा पोळी उपमा एकदम अप्रतिम असतात. खायची इच्छा झाली तर म्हटलं आज टेस्ट करूया. मनीष कॅफे. गर्दी बघा, दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे, सगळी भरपूर गर्दी आहे. फूड एकदम उत्तम असतं. फिल्टर कॉफी बघा इथे मस्तपैकी उकळते आहे. अरे मस्त दिसतं रे बाळ माझा. तुम्ही स्क्रीनमध्ये प्रिशाला बघू शकता. हा मस्त वाटते तिला परकर पोलक. रिशू लाजते तू, लाजते. कुठे चालली तू? कुठे चालली? गणूबाप्पाच्या बड्डेला. आज गणूबाप्पाचा बड्डे आहे. अरे वा वा वा. कुठे जायचं आपल्याला? भूर जायचं ना झुकझुक गाडीमधून. बँगल्स कुठे तुझ्या? बँगल्स दाखव. काला. प्रिशा नेहमी एक्सायटेड असते रेडी होण्यासाठी आणि तिला हे सगळं खूप आवडतं. बँगल्स, नेकलेस घालायला, रेडी व्हायला तिला खूप आवडतं. लिपस्टिक कशी लावतात? अशी लावतात. अरे वा 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 वा. हो. ट्रॅडिशनल अटायरमध्ये तुम्ही बघू शकता प्रिशा किती सुंदर दिसते. कुठे जायच्यात आपल्याला? गणूबाप्पाकडे. हॅपी बर्थडेला बाप्पाच्या. लेट्स गो. फायनली मी आणि प्रिशा तर रेडी झालो. आता आम्ही निघतोय विरारला जाण्यासाठी. स्नेहा मला मध्ये वाटेत भेटणार आहे कारण तिचं वर्किंग होतं. तर आता आपण पुढे जाऊया आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, एन्जॉय करा. बोल गणपती बाप्पा. हाय ट्रेन, स्माइल. बोल ट्रेनला हाय. आपल्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली आहे. त्याच्यापेक्षा भारी फिलिंग जगात कोणती असूच शकत नाही. एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड फिलिंग. स्नेहाला तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. फायनली मी जॉईन केलं आपल्याला.
हो मायलेकींचं प्रेम बघा. शिव मम्मा भेटली तुला. तर मंडळी फायनली आता आम्ही मनालीच्या घरी पोहोचलेलो आहोत. आता वरतीच जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. किती विलोभनीय आणि सुंदर मूर्ती दिसते बघा. त्याच्या बाजूला सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे. सत्यनारायणाचं पण दर्शन घ्या. फायनली मनालीला बघा तुम्ही इथे. आमच्या इतर मैत्रिणींचं पण सुद्धा आगमन झालंय. उर्वशी बघू शकता, रुचिकाला बघा. अरे बापरे. राहुल कोचरेकर इन द हाऊस. कृतिकला बघा. हा कृतिक आहे. इथेला बघा तुम्ही. इथे नाही, पुढे विशाल आहे. ब्लॉग वर येतोय. विशाल पहिल्यांदा आला आमच्याकडे. राहुल पण पहिल्यांदा आला. राहुल ये व्ह्यूज बदल. आम्ही तर वेट करतोय मनालीचा. या उर्वशी, रुचिका, कृतिक, इथेन बघा. आहे विशाल आणि आहे राहुल. फायनली सगळे फ्रेंड्स आम्हाला भेटले आहेत. आता आम्ही आलो खाली जेवायला. बाप्पाचं दर्शन घेतलं. आता बाप्पाचा प्रसाद घेऊया आणि एन्जॉय करूया. तुम्ही समोर बघू शकता बाप्पाच्या प्रसादाची अशी काही अरेंजमेंट केलेली आहे. विशाल, हितेन, स्नेहा, मनालीला बघा इथे. प्रिशा मस्त खेळते. राहुल, रुचिका, उर्वशी, कृतिक सगळे आता प्रसादाचा आनंद घेत आहेत. तर मित्रांनो, हा होता मनालीच्या घरचा मागे गणपतीचा व्लॉग. कसा आवडला नक्की सांगा, कमेंट करा. प्लीज डू. पुन्हा एकदा भेटू नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत शुभरात्री. बाय बाय. गुड नाईट. चलो बाय मनाली. बाय इथेन. अरे तुझा मायावर येतोय ना. बाय रुची. बाय रुचिका. बाय विशाल. बाय बाय. बाय. राहुल काका बाय. बाय बाय.
अच्छा चला 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 चलो बाय 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 मिलते हैं मंडे को चल मग मिलते हैं मंडे को चल